आपण पहिल्या भागामध्ये आज सुरुवात करूया. पहिल्या भागात मध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की शुक्रजंतूचा रोल काय असतो, शुक्रजंतू कुठे तयार होतात, शुक्रजंतू मार्गदर्शन किंवा मार्गक्रमण कुठून कुठपर्यंत होत असतं. तुम्हाला माहितच आहे ना की शुक्रजंतूची उत्पत्ती ही वृषणात म्हणजे टेस्टिस मध्ये होत असते. तेथे सेमिनिफेरस ट्युब्युल्स नावाच्या पेशी असतात. त्या पेशीमध्ये शुक्रजंतूची निर्मिती होते. आणि मित्रांनो, लगेच आज शुक्रजंतू तयार झाला आणि उद्या बाहेर येतोय एवढं सोपं आहे का? तर नाही. शुक्राणूची तयारी होण्यासाठी, त्याची निर्मिती होण्याच्या प्रोसेसमध्ये त्याला मॅच्युरिटी यायला लागते. मग हा मॅच्युअर झालेल्या शुक्रजंतूला मग वेग येतो. शुक्रजंतू एका जागेवर स्तब्ध नसतो बरं का, त्याला तो वेग यावा लागतो. आणि हा वेगवान शुक्रजंतू जो आहे तो ज्यावेळी स्त्रीबीजच्या सानिध्यात येतो तेव्हा गर्भधारण होत असते. साधारणतः शुक्रजंतूची निर्मिती होऊन तो वीर्यातनं बाहेर येऊन त्याच्यामध्ये गर्भधारणाची क्षमता येण्यासाठी किमान 72 ते 75 दिवसाचा वेळ आपल्याला लागतो. ह्या 75 दिवसाच्या पिरियडमध्ये शुक्रजंतूची ही जी मॅच्युरिटी असते ही वृषणात होत असते. आणि त्यामुळे वृषणामधले शुक्रजंतूची क्वालिटी वाढवण्यासाठी वृषणामधली कंडिशन चांगली असणं ही साहजिकच आहे. हे किती महत्वाचं आहे तुम्हाला मला माहिती लगेच लक्षात आलेलं आहे.